विद्यार्थी मित्रांनो, YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी सांगितलेले आहे की 778 रिक्त पदांची, वनरक्षक पदांची सरळ सेवेने भरती करावयाची कार्यवाही मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्या कार्यालयामार्फत सुरू आहे, तेव्हापासून विद्यार्थ्यांचे अनेक वेगवेगळे प्रश्न येत आहे. संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला मान्य होईल अशाच प्रश्नांची उत्तरे देणार आहे. सर्वात महत्त्वाचा आणि नेहमी विचारला प्रश्न होता, जागा एवढ्या कमी आहेत, 778 जागांची घोषणा केलेली आहे, तर एवढ्याच जागांची जाहिरात येईल की जागा वाढतील आणि किती पदांची जाहिरात येऊ शकते वाढली तर जागा. त्याच्यानंतर एवढ्या जागांसाठी एकूण किती फॉर्म येऊ शकतात, जाहिरात ही नक्की कधीपर्यंत येईल आणि तुम्हाला लेखी आणि ग्राउंड दोन्ही मिळून किती गुण घ्यावे लागणार याच्याबद्दल डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगेल. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता या ठिकाणी वनमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे, सर्वात महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो तुम्ही समजून घ्या. तो समजून घेतल्याशिवाय तुम्हाला काहीच याच्यामध्ये कळणार नाही. तर इथे मी स्पष्ट सांगतो, इथे बघितलं, इथं जर पॉइंट मध्ये दिलं होतं त्यांनी, वन विभागातील वनरक्षकाची 778 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर या कार्यालयामार्फत सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी जे वन विभाग आहे त्याचे मुख्यालय नागपुरात आहे. त्या विभागा कार्यालयातून इथे पदे भरण्याची कार्यालयामार्फत या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे. तरी देखील भरतीला किती दिवस लागतील, भरती कधी येईल, हे डिटेल्स मध्ये कोणी फिक्स सांगू शकत नाही. जास्त वेळ देखील लागू शकतो. त्याला आपण लवकरात लवकर जास्तीत जास्त निवेदन देणे देखील गरजेचे आहे. परंतु आजचा व्हिडिओ या ठिकाणी टॉपिक वरती आहे. वेगवेगळे टॉपिक मी घेतले आहे, संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता सर्वात पहिल्यांदा मी सांगतो, यांनी इथं आतापर्यंतचा इथून मागे 3 महिन्याच्या म्हणजे मार्च एंडिंग किंवा 2024 पर्यंतच्याच या जागा रिक्त असू शकतात. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, पण एवढ्या कमी जागांची जाहिरात येणार नाही. येणारी जाहिरात ही 1000 प्लस 1200 पर्यंत 1200 प्लस जागांची ही जाहिरात असणार आहे. आणि एवढ्या जागांची जरी जाहिरात आली त्या देखील त्या जागांना कमी लेखू नाही. एखाद्या विद्यार्थ्याला जर पोस्ट घ्यायची असेल तर तो पूर्ण 778 जागा घेणार नाही. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. तर त्याला स्वतःला एकच पोस्ट आहे, त्यामुळे एकाच पोस्टचा विचार करा. तुम्ही सर्व जागांचं काम सांभाळणार नाही, हे देखील तुम्हाला लक्षात घ्या. तुम्ही या ठिकाणी जाहिरात येणे आपल्यासाठी महत्वाचं आहे, जागा किती आहेत हे महत्वाचं नाही, परंतु जागा वाढीसाठी आपण देखील आपल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे जाहिरात येण्यासाठी विठ्ठल बडे सर आणि विविध चॅनल मार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. आपण देखील आपल्या पद्धतीने जेवढे होतील तेवढे प्रयत्न केलेच होते. कॉल मार्फत, आपल्या टेलिग्राम ग्रुप मार्फत. वनरक्षक आणि वनसेवक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी कव्हर केलेलं आहे. तर 778 नाही तर 1000 ते 1200 प्लस पदांची जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर या ठिकाणी फॉर्म किती येणार, आता जे फॉर्म आधीच विद्यार्थीचे एवढ्या जागांसाठी किती फॉर्म, आता मागील वर्षीच सांगतो. जागा किती होता, 2138. 2138 जागांसाठी एकूण किती फॉर्म आलेले होते. आता वन विभागाने डिटेल्स मध्ये त्याची माहिती दिली नव्हती, परंतु त्याच्यामध्ये लेखापाल, सर्वेक्षक वगैरे वेगवेगळी पदे होती. सर्व मिळून त्याच्यामध्ये 13 लाख फॉर्म आले होते. किती, 13 लाख. ठीक आहे, 13 लाख फॉर्म आलेले होते. आता इथे एक महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगतो. तर इथं आता जर येणार आहे फक्त वनरक्षक जागा किती कमी जास्त येथे या ठिकाणी येणारे फॉर्म हे या ठिकाणी 10 लाखाच्या पेक्षा जास्त असणार आहे. 10 लाखापेक्षा जास्त असणार आहेत. ठीक आहे, तुम्ही हा लक्षात घ्यायचा आहे पॉइंट. आणि तुम्हाला एक सांगतो, जागा कॉम्पिटिशन कितीही असले तरी या ठिकाणी जर तुम्ही TCS पॅटर्न जर अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्ही कोणत्याही परीक्षेला क्रॅक करू शकता या TCS मार्फत. आणि ही परीक्षा 100% TCS घेणार आहे. एंडिंग आता 2025 डिसेंबर पर्यंत जाहिरात येऊनच जाईल. 2026 मध्ये MPSC घेणार आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर ही जाहिरात काढली जाईल आणि TCS मार्फतच परीक्षा तुमची कंडक्ट केली जाईल. त्या ठिकाणी जाहिरात कधी येईल हा पॉईंट मी शेवटला घेतो. सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला हा पॉईंट सांगतो, एवढे मार्क्स घ्यावे लागणार. आता तुम्हाला परीक्षेसाठी ग्राउंडसाठी किती मार्क घ्यावे लागणार, आता तुमची या ठिकाणी परीक्षा माझ्या अंदाजे जर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाहिरात आली तर नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये तुमची परीक्षा होऊन जाईल आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये मागच्या वर्षी 2023 सारखी जानेवारी फेब्रुवारी मध्ये तुमची मैदानी चाचणी होईल. आता जागा कमी असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अर्ज येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी परीक्षेचे टार्गेट तुम्हाला 100 प्लसच मार्क्स पाहिजे. 100%. इथं 100% माझ्याकडून लिहून घ्या. तुम्हाला 120 पैकी 100%, 100च मार्क, 100 प्लस मार्कच पाहिजे आणि ग्राउंडला 80 पैकी 80च पाहिजे. आता समजा काही विद्यार्थी 110 घेतील आणि इथं 70 घेतले तरी चालेल, म्हणजे तुमचे 180 टोटल झालीच पाहिजे.
180 टोटल झालीच पाहिजे. तरच तुमचं 100% सिलेक्शन होणार. तरच 100% सिलेक्शन होणार. कारण आता मागील वर्षी मी सुद्धा या ठिकाणी 80 मार्क्सला या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये हलक्यात घेतले. ही 80 मार्क घेण्यासाठी रात्रंदिवस 5 महिन्याची 5 ते 6 महिन्याची रोज या ठिकाणी रनिंग पाहिजे. रोज 5-6 महिन्याची रनिंग पाहिजे. चांगल्या ठिकाणी वर्कआउट वगैरे या ठिकाणी तुमचे प्रोटीन्स वगैरे चांगले, तुमचे डाएट चांगली पाहिजे. तरच तुम्ही हे आउट ऑफ 80 पैकी 80 घेऊ शकता. 5 ते 6 महिन्याची दोन्ही टाईमची रनिंग तुम्ही करणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट फक्त आणि फक्त वनरक्षक आहे त्यांनी आतापासून रोज या ठिकाणी 10 किलोमीटर पळायला सुरुवात करा. रोज 10 किलोमीटर पळायचे. का बरं? तर ही 10 किलोमीटरची तुमची स्लो रनिंग असणार आहे. स्लो रनिंग करायची आहे. तुमचा स्टॅमिना वाढवायचा आहे. तुम्हाला दम लागण्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही टायमिंग काढायला सुरुवात करायची आहे. पहिला 1 महिना मी तुम्हाला एवढंच सांगेल, जास्तीत जास्त लाँग रनिंग करा आणि म्हणजे 10 किलोमीटर, 12 किलोमीटर, 15 किलोमीटर देखील पळा. तुमचा स्टॅमिना बूस्ट करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की जाहिरात कधी येईल? आता जाहिरात कधी येईल हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगून घेतो. आता या ठिकाणी ही प्रोसेस चालू आहे. या ठिकाणी अद्याप मी तुम्हाला एवढं सांगतो, अद्याप रिक्त जागांचा अहवाल काही वनवृत्तांनी सादर केला नाही. सादर केलेला नाही. त्याच्यामुळे अजून या ठिकाणी काहीच वनवृत्तांनी यवतमाळने सादर केलेला आहे माझ्या माहितीनुसार आणि अजून बरीचशी वनवृत्त बाकी आहे. आता सर्व वनवृत्त एकूण किती आहेत? तर एकूण वनवृत्त आहेत 11. आता त्याच्यापैकी 4 ते 5 वनवृत्तांनीच फक्त त्यांचा रिक्त जागांचा अहवाल सादर केला आहे. ठीक आहे. 5 बाकी या ठिकाणी अजून 6 ते 7 वनवृत्त बाकी आहेत. एकूण 6 वनवृत्त अहवाल सादर करण्याची बाकी आहे. त्याच्यानंतर बिंदू नामावली तयार करण्यात येईल. प्रत्येक विभाग सांगेल व प्रत्येक वनवृत्त सांगेल आमच्या खात्यामध्ये 200, आमच्या विभागामध्ये 200 पदे रिक्त आहेत. दुसरा सांगेल आमच्यामध्ये 300 रिक्त आहे. अशा प्रकारे जागांचा जो अहवाल सादर होईल, अहवाल सादर होईल. त्याच्यानंतर त्याची बिंदू नामावली तयार केली जाईल. बिंदू नामावली तयार केली जाईल. त्याच्यानंतर वन विभागाकडून ती फाईल वित्त विभागाकडे वित्त वित्त विभागाकडे मान्यतेसाठी दिली जाईल. अजित पवार यांच्याकडे जाईल. आम्हाला एवढी पदे भरायची आहे. जो तिजोरी किती आहे, याच्या ठिकाणी किती खर्च येईल, संपूर्ण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूनच हे भरती या ठिकाणी मान्यता देण्यात येईल. आता ही प्रोसेस आत्ताशी या ठिकाणी म्हणजे एवढं सांगायचं आहे की अजून वनवृत्तांनी अहवाल देखील सादर केलेला नाही. आता जुलै महिना चालू आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑगस्ट 1.5-2 महिने याच्यामध्ये जाऊ शकता. ऑगस्ट सप्टेंबर एंडिंग पर्यंत. आता माझे कोणी फिक्स, आता कोणी युट्यूबवाला तुम्हाला कोणी किंवा मी देखील फिक्स तुम्हाला इथे सांगू शकत नाही या तारखेला जाहिरात येईल त्या महिन्यामध्ये. प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा आहे. आता ही प्रोसेस कशी असते मी तुम्हाला सांगितले. परंतु माझ्या अंदाजित जाहिरात सप्टेंबर एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्यात, सप्टेंबर किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये आलेली तुम्हाला बघायला भेटेल. ऑगस्ट महिना माझ्या अंदाजित ठीक आहे. आता सप्टेंबरमध्ये पण येऊ शकते, परंतु एंडिंगला येऊ शकते. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये येण्याचे चान्सेस 99% आहेत. 99%. 1% आहे. मी का सांगत नाही तर कोणालाही ते फिक्स माहिती नाही. तर आता आता या व्यतिरिक्त एक मुद्दा दुसरा एक मी सांगेल की याच्यामध्ये जो आहे वय वाढचा पॉईंट मी तुम्हाला लक्षात घ्या. आता एवढ्या या ठिकाणी येत्या 2-3 आठवड्यामध्ये 2 ते 3 आठवड्यामध्ये पोलीस भरती पोलीस भरती पोलीस भरतीचा वय वाढचा जी-आर प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यानंतर आपण जास्तीत जास्त जर प्रयत्न केले तर पोलीस भरतीला 100% वय वाढ भेटणार आहे. त्यामुळे वनरक्षक भरतीला त्यांना 100% वय वाढ द्यावी लागणार आहे. परंतु आपल्या सर्वांना प्रयत्न केले तरच हे शक्य आहे. त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. आपण सर्वजण तेथे प्रयत्न करणार आहोत. एकजुटीशिवाय काहीच पर्याय नाहीत. अन्यथा वनरक्षक भरतीला तुम्हाला वय वाढ भेटणार नाही आणि त्याला मी देखील काही करू शकत नाही. आत्ताच सर्वांनी एकजूट होणे गरजेचं आहे. आणि जर पोलीस भरतीला वय वाढ भेटली तर आपल्याला त्यांनी आपण जर मागणी केली तर 100% वनरक्षक भरतीला वय वाढ भेटू शकते. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.